नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? तुम्हाला माझा प्यार भरा नमस्कार. तर आज आपण रेसिपी बनवणार आहोत. खीर, साबुदाणा आणि तांदळाची खीर बनवणार आहोत. आज काय पिठोरी अमावस्या, श्रावणी सोमवार पिठोरी अमावस्या. तर पिठोरी अमावस्येला हे व्रत करतात ना, त्याला खीर पुरीचं नैवेद्य लागतं. तर ते आपण करून घेऊया. तर चला मी साहित्य आणि कृती दाखवते माझ्याकडे. हे बघा, आपण एवढे तांदूळ घेतले, ते मिक्सरला थोडेसे बारीक करू आणि हे पण आपण थोडेसे बारीक करू आणि शिजवले. हे बघा, आपण ना एवढा तूप टाकूया. हे बघा, आपले तांदूळ आता मी धुवून जे वाटले ना ते धुवून घेतले. हे बघा, आपण तांदूळ घेतलेत ना, हे तूप टाकले ना आपण तूप. हे बघा, आता मी तूप टाकलं, याच्यात परतवून घेऊ. हे बघा, आणि याच्यात परतवून घेतलं ना, तर आपण आता याच्यात पाणी टाकायचं. म्हणजे थोडंसंच पाणी शिजवायचं, जरा थोडीशी पाणी शिजवायचं, कारण दुधात लवकर तांदूळ शिजत नाही, म्हणून आपल्याला पाण्यात शिजवायचं आहे. म्हणजे पाऊण ग्लास मी पाणी घेतलं होतं, ते आटून जाईल शिजता शिजता. आणि हा साबुदाणा आपण वाटलेला आहे ना, साबुदाणा तो आपण मला दाखवला ना, हे दोन्ही शिजून घ्यायचे आपल्याला आणि शिजून देऊ. हे बघा, एवढं पातेलीभर दूध आपण टाकून देऊ त्याच्यामध्ये. हे बघा, होऊ देऊ. आता दुधातच शिजायचे. हे बघा, तमालपत्र टाकायचे असतात, मग ब्राऊन होते, मस्त कलर येतो तिला, म्हणून 3 तमालपत्र टाकूया आणि शिजून देऊया. ही खीर चांगली शिजून द्यायची. ही खीर अशीच घाटात राहायची, कारण आपण थोडासा साबुदाणा टाकलेला आहे ना, मग बुडायला नको लागायला. जर आपल्याला वाटलं ना, तर साबुदाणा भिजत टाकून पण ज्याला टाकायचं असलं तर टाकतो. मी काही भिजत टाकलं नाही, कारण हा साबुदाणा चांगला होता ना, लगेच शिजतो, म्हणून मी ते भिजत टाकलं नाही. आणि याचा एवढी खीर केली तर अजून पण ती वाढेल, कारण हा प्रसाद असतो. हे 2 घरी द्यायचा असतो हा प्रसाद, म्हणून हा प्रसाद केलेला आहे. खीरपुरीचा प्रसाद आज पिठोरी अमावस्या म्हणून तो द्यायचा असतो, म्हणून एवढी खीर केलेली आहे. आणि ही खीर खूप छान लागते. थोडासा साबुदाणा टाकला का खूप सुंदर लागते. ओलं खोबरं टाकायचं, एक केळ टाकायचा, खूप सुंदर, म्हणजे खूप सुंदर लागते. सफरचंद खीर पण करायची, कोणी कोणी सफरचंद टाकतं, पण मी विसरली. सफरचंद पण किसून टाकला ना, गोड सफरचंद. पूर्ण शिजली खीर का मग सफरचंद किसून टाकायचं. ही टिप्स लक्षात ठेव. पूर्ण शिजली का खीर, मग त्याच्यात एक सफरचंद किसून टाकायचं. खूप सुंदर लागते ही खीर. तर हे असं आपण शिजून घेऊया. घट्टातच राहायचं, पूर्ण घट्टात राहायचं. हे बघा, आपण 1 कपभर साखर टाकलेली आहे. कोणाला गोड लागली, जशी द्यायला पाहिजे तशी त्यांनी साखर वापरायची, पण मी 1 कप साखर वापरलेली आहे. जर मला हवं असलं बाबा आता कमी गोड झाले, तर मी थोडीशी साखर नंतर टाकेल त्याच्यामध्ये. तर ही पूर्ण आपल्याला खीर शिजून द्यायची आहे. ही बघा, तर ही आली आपली शिजत. आपण थोडीशी अजून शिजू देऊ. साखर का तर पाणी वळतं ना साखरेला, मग ते पाणी पण वितळलं पाहिजे ना, म्हणून ते पण घाटातच राहायच्या. असे घाटातच, कारण साबुदाणा टाकला ना, कधी कधी ती उडाली, म्हणून ते घाटात राहायचे. हे बघा, हे काजू आहेत, बदाम, काजू, हे पिस्ता आहे आणि हे मनुके. हे आपण तुपामध्ये हे याला बारीक करून मग तुपामध्ये भाजून घेऊ. हे बघा, केशर आहे ना, आपण केशर टाकू जरा. हे बघा, केशर टाकलेलं आहे आपण. आता शिजू देऊ जरा. ही बघा, वेलची, ही विलायची, जायफळ, हे जायफळ आणि हे सुंठ आपण बारीक करून घेऊया. हे बघा ना, हे ड्रायफ्रूट आपण तुपात भाजून घेऊया. हे बघा, आपण ड्रायफ्रूट ना तुपामध्ये भाजून घेऊ. हे तूप टाकू, त्याच्यात ड्रायफ्रूट जरा परतवून घ्यायचं. हे ड्रायफ्रूट आहे ना, आपण ते जरा परतवून घेऊ, म्हणजे चांगलं. हे बघा, हे परतवून घेऊया आपण. ही खीर शिजते ना, याच्यात टाकायचं, बुडायला लागून नाही द्यायची खीर. हे बघा, जरा परतवून घ्यायचं असं. मनुके ना शेवटी टाकायचा. मनुका हा आंबट असतो ना जरा, म्हणून कधी कधी खीर फुटायची भीती असते. तशी फुटत नाही आहे नाही, पण आपण काळजी घ्यायची. हे बघा, असं गरम करून घ्यायचं आणि याच्यात टाकायचं खीर. हे बघा, आपण हे मी आता खोबरं, ओलं खोबरं आहे ना, हे किसून घेतलंय ना, हे पण आपण त्याच्यात थोडंसं गरम करू हे ड्रायफ्रूट बरोबर, आणि ते पण खिरीत टाकायचं. सुंदर खीर लागते.
हे बघा. हे आपण गरम करून घेतलं ना, हे आपण खिऱ्यात टाकूया. ही खीर शिजते ना, याच्यात टाकूया. हे बघा, हे याच्यात आपण घाटून घेऊ आणि अजून मलाई दूध टाकूया. आपली खीर खूप घट्ट झाले. हे मलाई आहे ना, याच्यावर मलाई सकट दूध टाकूया आपण. हे बघा, हे पूर्ण दूध आपण याच्यात टाकूया. हे बघा, आपली इतकी खीर तयार झालेली आहे. आपण थोडंसं मीठ टाकलं म्हणजे हा चमचा 1.5 चमचा मी त्याच्यात परत साखर टाक असं. हे बघा, आपण चांगले घाटून घेऊया. हे बघा, ड्रायफ्रूट टाकलं आहे ना, त्याला घाटून घेऊया चांगलं. आपली वेलची, जायफळ पावडर, सुंठ पावडर हे आता थोड्या वेळाने टाकू. मनुके ते पण आपण थोड्या वेळाने टाकू. हे अशी खीर आपली तयार होऊया. ही बघा, आपली मिल्क पावडर आहे ना, ही पण आपण एक पॉकेट टाकूया याच्यामध्ये. मिल्क पावडर का टाकायची? आताची दुधं कशी असतात, घट्ट असतात नसतात, म्हणून मिल्क पावडरने खूप सुंदर खुशबू येते. म्हणजे घट्टपणा पण येतो. घट्ट म्हणजे चांगले होते खीर. तर आपण ही मिल्क पावडर त्याच्यात टाकलेली आहे भांडं करून आणि होऊ देऊया जरा. आपली खीर शिजलेली आहे आता, तर याला अशीच बंद करून ठेवूया. ही बघा, आपली वेलची पावडर, आपण वेलची, जायफळ आणि सुंठ पावडर टाकूया. ही बघा, बारीक करून घेतली मी मिक्सरला आणि ती आपण घालून आता आपण हे बंद करून टाकूया खीर. तर आपली खीर तयार झालेली आहे. चला भेटूया पुढच्या रेसिपीला. ही बघा, एवढं आपण पीठ घेतलेलं आहे गव्हाचं. आपण पुऱ्या करणार आहोत ना, ते दाखवते मी तुम्हाला. एवढं घेतलेलं आहे आणि हे पण मी रवा पाडलेला आहे गव्हाचं. तर तो आपण टाकूया म्हणजे भरड असं फुलतील पुऱ्या आणि फुललेल्या राहतील, म्हणून ते करायचं. आपल्याला अजून 1-2 भांडी घ्यायची, अजून 1 भांडं घ्यायचं आणि मळून घेऊ. हे बघा, आपण चवीसारखं मीठ टाकूया, जसं आपल्याला लागेल तसं. हे बघा, आणि ही पिठी साखर केलेली आहे मी, ती थोडी टाकू, कारण पिठी साखर टाकली ना मस्त फुलतात. आणि मळून घेऊया. हे बघा, आपल्याला कडकच मळायचं आहे, नरम नाही मळायचं. हे पीठ आपल्याला कडक मळायचं. तर हे असं मळून घेऊया. हे बघा, आपण मोहन हे गरम करून घेतलं आहे ना, हे आपण टाकूया. हे बघा, मग आपली असं म्हणजे पुरी एकदम मस्त अशी खुसखुशीत होते. हे बघा, आपण मोहन टाकलं आणि हे असं मळून घेऊ आणि अर्धा तास आपण ठेवूया. हे बघा, पीठ मळलं ना, त्याला अशी बोटं लावून ठेवायची. कधीही असं नुसतं चपट करून नाही ठेवायचं, असं शास्त्र आहे. हे बघा, आपण बोटं लावून ठेवली आणि अर्धा तास भिजून देऊया. आपण भरपूर मळून घेऊया असं आणि ह्या पुऱ्या लाटूया. मी तुम्हाला 2-4 पुऱ्या लाटून दाखवते. सगळेच लाटतात, त्याच्यात काही नाही आहे, पण मी दाखवते माझ्या पद्धतीच्या. ह्या पुऱ्या लाटून घेऊया आपण. या अशा पुऱ्या लाटून घेऊया. जाडच लाटायची, पातळ नाही लाटायची, कारण पातळ ना मग ती करपते आणि वर नाही. तर हे बघा, असे आपण पूर्ण लाटून घेऊया आणि याच्या पुऱ्या करूया. थोडंसं पीठ, जास्त पीठ पण नाही घ्यायचं, मग करपते पुरी. अशा पद्धतीचे आपण कधी एक पण आपण पुरी करून ती पण लाटू शकतो. आणि हा नैवेद्य आहे दोऱ्या अमावस्येचा. आपण खीर केली ना, त्याच्याबरोबर ह्या पुऱ्या. हे बघा, ह्या अशा आपण पुऱ्या सगळ्या करून घेऊ आणि तळून घेऊ. ह्या अशा सगळ्या पुऱ्या आपण करून घेऊ. हे बघा, ह्या पुऱ्या लाटलेल्या आहेत. हे बघा, पुऱ्या लाटल्या ना, आपण तळून घेऊया. हे बघा, अशा मस्त फुलतात, वर येतात टबकीशी. हे बघा, अशा आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊया. हे बघा, आपण परत तोंड टाकलेले आहे. हे बघा, हे आपण खरपूर झालेले आहे छानपैकी. आता काढून घेऊ. किती सुंदर फुलल्या पण. अशा सगळ्या आपण पुऱ्या तळून घेऊया. हे बघा, आपल्या पुऱ्या एवढ्या रेडी आहेत. बघा कशा फुगलेल्या आहेत.